चला आता मालवणी पद्धतीने आपण मच्छी फ्राय करूया। मालवणी पद्धतीने मच्छी फ्राय करण्यासाठी पुढीलप्रमाणे साहित्य वापरावे लागते। कोकमचा रस म्हणजे आगुळ म्हणतात त्याला, चवीप्रमाणे मीठ, हळद आणि तिखट, जाडा रवा आणि त्याच्यामध्ये थोडेसे मिक्स केलेले बेसन आणि मच्छीचे बारीक केलेले तुकडे। प्रथम मच्छी साफ करून आपणास हवे ते आकाराचे तुकडे करून घ्यावेत आणि कोकम रस आणि मीठ एकत्र करून थोडा मसाला आणि हळद टाकून मच्छीला लावून थोडा वेळ एका ताटात ठेवून द्या, साधारण 10 मिनिटे। पॅन मध्ये तेल टाकून ते तापत ठेवा आणि तेल तापल्यानंतर एक मच्छीचा तुकडा घेऊन तो हळद आणि तिखटमध्ये बुडवा। तसेच तोच तुकडा रवा आणि बेसन मिक्स करून ठेवले आहे त्या घोळामध्ये बुडवून तव्यावर सोडा। मध्यम आचेवर मच्छीची एक बाजू भाजून थोडी लालसर झाल्यावर पलिता किंवा चिमट्याने एक मच्छीचा तुकडा पलटी करा। मध्यम आचेवर मच्छीची एक बाजू भाजून थोडी लालसर झाल्यावर पलिता किंवा चिमट्याने एक मच्छीचा तुकडा पलटी करा। अशा प्रकारे तयार होत आहे तुमची मालवणी पद्धतीची फ्राय मच्छी।
ही तुम्ही भाकरी, चपाती आणि भाताबरोबर खाऊ शकता. अप्रतिम चवीची मालवणी फ्राय मच्छी खाऊन तुम्ही तृप्त व्हाल. एकदा बनवूनच पहा. ह्यामध्ये तुम्ही पापलेट, हलवा, सुरमई, बांगडे ही मच्छी फ्राय करू शकता. मालवणी पद्धतीची मच्छी हॉटेलमध्ये जाऊन खाण्यापेक्षा तुम्ही स्वतः घरी तयार करा आणि ही जी पद्धत दिलेली आहे तशा प्रकारे फ्राय करून पहा. तुम्हाला खरोखरच आवडेल आणि अशा पद्धतीने तुम्ही स्वतः घरच्या घरी मच्छी फ्राय करून खाऊ शकता. मच्छी भाजत असताना भान ठेवणे गरजेचे आहे. जास्त मच्छी करपवू नये. जास्त करपलेली मच्छी सुक्या मच्छीसारखी लागते. थोडासा मच्छीमध्ये ओलावा राहणे आवश्यक आहे. थोडासा ओलावा आणि थोडासा खरपूसपणा, त्यामुळे मच्छी छान लागते. मच्छीची कढी आणि मच्छी फ्राय दोन्ही आता तयार झालेले आहेत. आता आम्ही जेवणाला सुरुवात करतोय. चला या, तुम्ही सुद्धा या. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ पाहत राहा. चला तर या आता जेवायला.